नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 एप्रिल 2026 कर्काचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग कर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:17 ते 7:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:23 तो 10:56 आणि यमगंड काळ दुपारी 2:03 ते 3:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुध आणि गुरु बरोबर त्रिकोणी करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरु आणि लाभातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणयुग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वपूर्ण व्यवहार पूर्ण करू शकता. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्याबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरु आणि दशमातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. त्या संदर्भातले काही चांगले परिणाम सुद्धा तुम्हाला दिसू शकते. याचप्रमाणे काही चांगले लाभ होतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरु आणि भाग्यातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे आता वेळेवर करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामं हाती घेऊ शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरी ते सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. ए गौरव. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरु आणि अष्टमातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. स्थिर बुद्धी, स्थिर विचार तुमचे दिसून येऊ शकतील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरु आणि लाभातील
सप्तमातील बुध आणि लाभातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आजचा दिवस थोडा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरु आणि षष्ठातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण काम तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण सिद्ध होताना दिसतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गणित तुमची सुटू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरु आणि पंचमातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. किरण वगैरे जास्त होईल. भाग्याची अतिशय उत्तम साथ लाभेल. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. काही चांगले लाभ मिळू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. फिरणं वगैरे होईल. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकते. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुझ्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुध आणि अष्टमातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्यामध्ये थोडे अडथळे आल्यामुळे तणाव जाणवू शकेल. या बाबतीत काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र कामामध्ये अडथळा आल्यामुळे थोडासा स्ट्रेस जाणवेल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरु आणि तृतीयातील बुध याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी मित्र परिवारावर भेटीगाठी होता. काही चांगले उत्तम लाभ मिळणं. थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे तुमचे अंदाज बरोबर ठरणं. वैवाहिक जोडीदारचे नातेसंबंध सुमधुर राहणं. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार नवीन कामाची सुरुवात या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यातील बुध आणि षष्ठातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तत्संबंधी कागदोपत्री व्यवहार सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. तुमच्या कामाचा उरक दांडगा राहील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठ किंवा सहकर्मी याकडून तुमच्या कामाला दाद सुद्धा मिळेल. याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभप्रदायी असतील. हे तुमच्या कार्यक्षेत्रात संबंधी काही चांगले लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुध आणि पंचमातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. काही चांगल्या
उत्तम इंट्युशन्स तुम्हाला भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातल्या येऊ शकते. याप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुध आणि चतुर्थातील गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे धावू नका. आर्थिक व्यवहार लक्षपूर्वक करणं गरजेचं राहील. मात्र घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं करू शकता. थोडं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 एप्रिल 2026 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.